रंग आमचा. आंदोलनस्थळी जरांगेंची प्रकृती खालावली. वैद्यकीय पथकाकडून तपासणीस जरांगेंचा नकार. जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस. मुंबईतील सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांचा मुक्काम. राज्यातील विविध भागांमधून मराठा आंदोलक मुंबईत दाखल. दुपारी 3:30 वाजता जरांगेंच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी. आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या. दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा. हायकोर्टाचे सरकारला निर्देश. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका. रस्ते मोकळे करा. आझाद मैदानात गाड्या लावा, तिथे झोपा. शेवटचं सांगतोय म्हणत मनोज जरांगेंचा हुल्लडबाजांना दम. मुंबई बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना एंट्री पॉइंटवरच रोखा. नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल. हायकोर्टाचे सरकारला आदेश. आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही. शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी. सरकारची हायकोर्टात माहिती. तर आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं कोणतंही पत्र नाही. आयोजक वीरेंद्र पवार यांचा दावा. राज्य सरकारची मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याची तयारी. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभता आणण्याचा विचार. स्क्रुटिनी कमिटी स्थापन करत गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय. 5व्या दिवशीही आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. 1 मराठा लाख मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. विरोधकांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करावं. मवियानं मराठा समाजासाठी एकही निर्णय घेतला नाही. जे काही निर्णय झाले ते मी आणि शिंदेंनी घेतले. फडणवीसांचं प्रत्युत्तर. जरांगेंच्या आंदोलनात अटीशर्थींसह दिलेल्या परवानगीचं उल्लंघन. याबाबत हायकोर्टाची नाराजी. कोर्टाच्या कडक आदेशानुसार प्रशासन कारवाई करेल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा असं कोर्ट म्हणाले. ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, अन्यथा लाखोंच्या संख्येनं मुंबईत येऊ. मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा. मराठा आणि कुणबी एकच हे फायनल. येवलावाल्याला आम्ही महत्त्व देत नाही. जरांगेंचा छगन भुजबळांवर पलटवार. जरांगे म्हणतात सर्व शेतकरी कुणबी, मग ब्राह्मण समाजही शेती करतो, त्यांनाही कुणबी म्हणायचं का? छगन भुजबळांचा सवाल. एखाद्याला संधी देताना दुसऱ्याची संधी मारता येत नाही. बॅलन्स ठेवावं लागतं. सरकार कायद्याच्या चौकटीत निर्णय घेईल. मराठा आरक्षणाबाबत पंकजा मुंडे यांची भूमिका. मत चोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा. पुन्हा एकदा मत चोरीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा करण्याची शक्यता. नमस्कार, मी श्रुती राहुल. बुलेटिनमध्ये आपलं